एकेकाळी बदनाम असलेल्या गडचिरोलीची ओळख बदलण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। एकेकाळचा हा नक्षलग्रस्त जिल्हा आता देशातील एक महत्त्वाचा स्टील हब म्हणून पुढे येतोय आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची भूमिका खूप मोठी आहे। देश खूप वेगाने वाटचाल करतोय, प्रगती करतोय, घोडदौड करतोय आणि तुमची प्रगती जेव्हा वेगाने होत असते तेव्हा तुम्हाला पोलाद आणि लोखंडाची गरज प्रचंड असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पोलादाची निर्मिती करत असून सुद्धा चीनकडून आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि चीनची ही जी पोलादी पकड आहे ती कमजोर करण्याचा, ती सैल करण्याचा जो प्रयत्न आपण करतोय त्याच्यामध्ये गडचिरोली एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते आहे। चीन हा जगातला सगळ्यात मोठा पोलादाचा उत्पादक सुद्धा आहे आणि निर्यातक सुद्धा। भारत मोठ्या प्रमाणात चीनकडून पोलादाची आयात करतो। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पहिल्या 7 महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत भारताने चीनकडून 1.7 दशलक्ष मेट्रिक टन पोलादाची आयात केली।